मित्रांनो, चला तर आज आपण यवतमाळ जिल्हा पोलीस शिपाई चालक भरती 2022-23 संदर्भातलं उमेदवार करता महत्त्वाच्या जो सूचना आलेल्या आहेत त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे। यवतमाळ जिल्हा पोलीस दलाच्या रिक्त असलेल्या 21 पोलीस शिपाई चालक पदासाठी 19/6/2024 ते 22/6/2024 व 27/6/2024 या कालावधीमध्ये मैदानी चाचणी व 1/7/2024 ते 4/7/2024 या कालावधीमध्ये कौशल्य चाचणी घेण्यात आली होती। मैदानी चाचणी व कौशल्य चाचणीमध्ये पात्र ठरलेल्या उमेदवाराची लेखी परीक्षा म्हणजे लेखी चाचणी 14/7/2024 रोजी घेण्यात आली होती। मैदानी चाचणी व लेखी चाचणीमध्ये प्राप्त गुणांची एकत्रित यादी 7 ऑगस्ट 2024 रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती। शारीरिक मैदानी चाचणी व लेखी परीक्षेत एकत्रित गुणांच्या आधारे जे उमेदवार पात्र झाले होते त्या संबंधित उमेदवारांच्या गुणवत्तेनुसार तसेच सामाजिक व समांतर आरक्षणाच्या आधारे तात्पुरती निवड यादी व प्रतीक्षा यादी 27 ऑगस्ट 2024 रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती। सदर तात्पुरती निवड यादी व प्रतीक्षा यादीमध्ये उमेदवारांना काही हरकती आक्षेप असल्यास त्यांनी 18 ऑगस्ट 2024 रोजी 8 वाजेपर्यंत पोलीस अधीक्षक कार्यालय यवतमाळ येथील जनसंपर्क अधिकारी अभ्यागत तसेच पोलीस उप अधीक्षक गृह यवतमाळ यांच्याकडे समक्ष उपस्थित राहून लेखी स्वरूपात उचित कागदपत्रासह समक्ष नोंदवण्याबाबत सूचना देण्यात आल्या होत्या। तर त्याच्या संदर्भातलं आलेलं हे यवतमाळ पोलीस शिपाई भरती संदर्भातला अपडेट आहे। 21 ऑगस्ट 2024 रोजीचं यवतमाळ पोलीस शिपाई चालक भरती संदर्भातलं तात्पुरती निवड यादी व तात्पुरती प्रतीक्षा यादीचे पात्र उमेदवाराच्या नावाची यादीची आहे। तर ती अशा प्रकारे उपलब्ध झालेले आहे। याचं PDF आहे ती मी आपल्या टेलिग्राम चॅनल आहे सरकारी नोकरी जाहिरात त्यावर उपलब्ध करून दिलेलं आहे। तरी ज्या विद्यार्थ्यांनी यवतमाळ जिल्हा पोलीस शिपाई चालक भरतीसाठी घेण्यात आलेले मैदानी चाचणी आणि लेखी परीक्षा दिलेली आहे तर त्यांनी यादीमध्ये त्यांचं नाव चेक करा। याच्या संदर्भातलं तुम्हाला वेगळी कुठली माहिती हवी असेल, पोलीस भरती संदर्भातली दुसऱ्या जिल्ह्यासंदर्भातली माहिती हवी असेल तर कमेंटमध्ये नक्की विचारा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व अशाच प्रकारची माहितीपूर्ण व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर घेऊन येत असते। ते व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला असेल तर खूप खूप धन्यवाद। थँक्स फॉर वॉचिंग।